कुस्ती मेहनत करावी, कुस्ती जिदारी करावी आणि अशी वर्तन म्हणजे कुस्ती देव होत कुठल्याही खेळात कुठल्याही गेममध्ये होत असते. मात्र आपण कुठल्या म्हणजे अशी कसुरं सोडू नये त्या पद्धतीने आपण कुस्ती करावी एवढंच माझं म्हणणं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये जे काय घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि यावरती आता बोलण्यासाठी हिरोडे सर आहेत. सर, जे काय घडलं ते तुम्ही बघितलेलं आहे, हे घडायला नको होतं, घडलं याबद्दल तुमचं मत? आज आम्ही रात्री काय टीव्हीवरच ते बघितलं. मात्र कुस्तीचा निर्णय दिला असताना एखाद्या खेळाडूनं पंचांच्या अंगावर जाते ते चुकीचं आहे. ते आम्हाला सुद्धा म्हणजे बरं वाटलं नाही. म्हणजे आज आणि ते पण साईट पंचाच्या अंगावर जाणं, मग तिथला त्यांचं काय झालं हे आम्हाला माहित नव्हतं काय असं. पण निकालानंतर अशा पद्धतीचं वर्तन, एका पैलवानाचं वर्तन, कारण अनेक पैलवान तुम्ही घडवलेले आहात, पण असं वर्तन हे शोभतं? 2 वर्षापूर्वी आमच्या संघ सुद्धा असं झालेलं होतं. मात्र आम्ही कुठल्या पंचाला अरे रे म्हणून बोललेलं नव्हतं. मात्र आज आमची मुलं सगळी म्हणजे म्हणत की आमचं जरा बघून घ्या, ते एवढंच बोलत तिथंच. तरी बी बऱ्याच लोकांनी आमच्या मागं कोण नाही राहिलं नाही. ती आमच्या तालमीचे जे जुनी सगळी मुलं आहेत तिने सुद्धा बोलायचं बघितलं. मात्र आमच्याकडनं असं कुठलं वर्तन की जरा आम्हाला चुकीचा निर्णय वाटलाय, पंच त्यात जरा लक्ष देणार म्हणून असं वर्तन आमच्या कुठल्या मुलानं केलं नाही. ते तुम्ही सगळं आता व्हिडिओ सगळे बघितलेले आहेत, कुस्तीचे देखील व्हिडिओ बघितले आहेत. काय घडलं होतं त्या ठिकाणी, कुठल्या डावात किंवा कसं हे झालं? नाही, पृथ्वीराजनं त्याला ढाक मारली. ढाक मारून त्याला धरून चितपटीनं पृथ्वीराज विजयी झालाय. पृथ्वीराजला निकाल दिला आणि बाहेर आल्यानंतर शिवराजनं असं का वर्तन केलं आणि ते करायला नसायला पाहिजे होतं. त्याच्यावरती आता 3 वर्षाची बंदी घातलेली आहे. ही शिक्षा योग्य वाटते किंवा पुरेशी? आता ते कसं आहे की कुस्ती महासंघ ह्या ज्या स्पर्धा आता भरविलेल्या आहेत त्या कुस्ती महासंघानं भरविल्या त्या. मग आता त्यांचा काय नियमावलीत बसतंय ते तिने निर्णय घेतला असेल. त्याच्यानंतर आता त्यांची परत मिटिंग होईल, काय असेल ते त्याच्यावर निर्णय. मात्र आत्ताच माझ्या वाचनात आलं की 3 वर्षासाठी दोघांच्यावर बंदी घातलेली आहे, महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेवर. तुम्ही अनेक पैलवान, महाराष्ट्र केसरी पैलवान तुम्ही घडवलेले आहेत. खेळाडूंना, पैलवानांना तुमचा काय संदेश आहे? काय नाही, कुस्ती मेहनत करावी, कुस्ती जिदारी करावी आणि अशी वर्तन म्हणजे कुस्ती देव होत कुठल्याही खेळात कुठल्याही गेममध्ये होत असते. मात्र आपण कुठल्या म्हणजे अशी कसुरं सोडू नये त्या पद्धतीने आपण कुस्ती करावी एवढंच माझं म्हणणं आहे. तर आपण बघितलं की खेळामध्ये हार जीत ही होत असते, मात्र अशा पद्धतीचं वर्तन हे कुठल्याही खेळाडूनं, कुठल्याही पैलवानानं करू नये. जे काही पैलवानानं त्या केलं, पंचांच्यावरती कॉलर पकडली, लात मारली, हे असं वर्तन हे मुळीच हे करू नये, अशा पद्धतीचं देखील मत या ठिकाणी सरांनी व्यक्त केलं आहे. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.